नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करियर काउन्सिलिंगमध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करियर मेंटॉर. तर इंजिनिअरिंग 2024 त्यामध्ये JEE आणि CET याची ॲडमिशन प्रोसेस आता लवकरच चालू होणार आहे. JEE मेन्सचे निकाल लागलेले आहेत, CETचे आन्सर की आलेले आपल्याला अंदाजे मार्क्स पण कळालेले आहेत. तर आता इथून पुढे नेमकी प्रक्रिया काय असते, तर सगळ्यात महत्त्वाचा प्रक्रियेतला टप्पा तो म्हणजे की या प्रोसेसमध्ये आता डॉक्युमेंट्स काय लागतात. सगळ्यात पहिलं असतं की आपले सगळे डॉक्युमेंट्स यावर्षीच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये आपल्याला रिक्वायर्ड आहेत ते सगळं आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर इंजिनिअरिंगसाठी नेमके यावर्षी काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते पूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा शेअर देखील करायचा आहे. सो चला सर्वप्रथम सुरुवात करूया आपण सगळ्या स्टुडंट्सला, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडे काय असलं पाहिजे त्यातल्या काही सगळ्या एक 10 डॉक्युमेंटची लिस्ट आपल्याकडे आहे, ती आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतं MST CETची मार्कशीट आणि ॲडमिट कार्ड. आता निकाल सध्या आपल्याला लागलेला नाही आहे, तेव्हा आपल्याकडे ॲडमिट कार्ड असणार आहे, पण रिझल्ट तुमचा ज्या दिवशी CETचा लागेल त्या दिवशी तुमच्याकडे हे 2 डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. याच्या कलर कॉपीज आपण काढून ठेवायला हरकत नाही. त्यानंतर JEEचा मार्क मग JEEचं ॲडमिट कार्ड. तर बघा, महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला इंजिनिअरिंगची काउन्सिलिंग करायची असेल त्यामध्ये आपल्याला CET आणि JEE या दोन्हीच्या मार्क्सवर आपल्याला काउन्सिलिंग करता येते. तेव्हा या 2 ज्या मार्कशीट आहेत या दोन्ही मार्कशीट आपण JEE आणि CETचे मार्कशीट आणि JEE CETचं ॲडमिट कार्ड आता जर तुम्ही दिलं असेल तर तुम्ही काढून घ्या. जर तुम्ही एक्झामच दिली नसेल JEEची तर तुम्ही ते काढणं कंपल्सरी नाही आहे. ओके, एक सेकंड, थोडीशी सेटिंग चेंज करतो आहे. सो ओके, चलो लेट्स कंटिन्यू. हां, तर तसं तिसरं म्हणजे आधार कार्ड. तर पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर टाकावा लागतो, तेव्हा तिसरं डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड आपल्याकडे सगळ्यांकडे असतं. त्याचं आता अपडेटेड पाहिजे का, अपडेटेड नसलं तरी चालतं, पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ते अपडेट करून घ्या. त्याच्यावरचा फोटो जो तुमचा खूप लहानपणीचा असेल तुम्ही चेंज करून घेऊ शकता, कंपल्सरी नाही आहे, पण केलं तर चांगलं. ओके, नेक्स्ट इज 10वीची मार्कशीट, 10वीची सनद आणि डेट ऑफ बर्थसाठी. तर बघा, ज्यांची CBSE बोर्ड त्यांनी दिलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचे, त्यांच्या मार्कशीटवरच त्यांची डेट ऑफ बर्थ असतात. CBSEच्या विद्यार्थ्यांनी, ICSEच्या विद्यार्थ्यांनी फक्त त्यांची 10वीची मार्कशीट ठेवायची आहे. पण जर स्टेट बोर्ड असेल तर त्या विद्यार्थ्यांनी मार्कशीटसोबत सनद काढून घ्यायची, ज्याला आपण पासिंग सर्टिफिकेट म्हणतो, ज्याच्यामध्ये आपल्या खाली आपली डेट ऑफ बर्थ आणि प्लेस ऑफ बर्थ देखील असतं. तर ती तुम्ही प्रोड्यूस करून घ्यायची आहे, 10वीची सनद. पुढचं म्हणजे आता 12वीचा निकाल, जे फ्रेश मुलं असेल त्यांचा निकाल लागलेले आहेत सगळ्याच बोर्डचे, पण फक्त मार्कशीट यायची बाकी आहे, पण ती मार्कशीट आल्यानंतर ती मार्कशीट आपल्याला ओरिजिनल लागते. त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट, आता हा काउन्सिलिंगला लागत नाही पण ॲडमिशन प्रोसेसमध्ये काही डॉक्युमेंट्स लागत असतात. त्यामध्ये लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा TC म्हणजे LC आणि TC हे जे आहे हे आपल्याला लागतं. यामध्ये आपली नॅशनॅलिटी लिहिलेली असते, आपलं प्लेस ऑफ बर्थ लिहिलेलं असतं आणि आपलं डेट ऑफ बर्थ पण लिहिलेलं असतं. तर TC जे आहे हे आपला बर्थचं डेट आणि जागा कन्फर्म करण्यासाठी असते. तर त्यासाठी तुम्ही जर लिव्हिंग सर्टिफिकेट, ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजे LCTC किंवा बर्थ सर्टिफिकेट जरी आपल्याकडे असेल तरी चालतं. आता हे सगळं असायची गरज नाही आहे. जर LC असेल तर बर्थ सर्टिफिकेट असायची गरज नाही आहे, बर्थ असेल तर LC असायची गरज नाही, पण आपण LC तर जनरली काढतो. तर तेव्हा तुम्ही हे दोन्ही सर्टिफिकेट्स काढून घ्यावे, कारण भविष्यामध्ये कुठं ना कुठे पासपोर्ट काढण्यासाठी वगैरे वगैरे तुम्हाला हे डॉक्युमेंट्स कामाला येतात. ओके, चलो नेक्स्ट इज नॅशनॅलिटी अँड डोमासाईल. आता बघा, हे खूप महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे, हा मॅन्डेटरीली सगळ्यांना लागतो, नॅशनॅलिटी आणि डोमासाईल सर्टिफिकेट. तर काही जणांचं काय असतं, हे सर्टिफिकेट एकत्र असतं, काही जणांचं हे सर्टिफिकेट वेगळं वेगळं असतं, पण आपल्याकडे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आणि डोमासाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे किंवा ते एकत्र असणं गरजेचं आहे. मॅन्डेटरी आहे, काउन्सिलिंगला हे सर्टिफिकेट 100% लागतं. आता इन्कम सर्टिफिकेट, जर आपलं उत्पन्न 8 लाखाच्या कमी असेल तर प्रत्येकाने इन्कम सर्टिफिकेट काढायचं. नो मॅटर तुम्ही ओपनमध्ये आहात, नो मॅटर तुम्ही कॅटेगरीमध्ये आहात, तुम्ही 8 लाखाच्या खाली जो उत्पन्न असेल तर एक स्कीम असते, त्या स्कीमला अप्लाय करण्यासाठी आपल्याकडे इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. उत्पन्न 8 लाखाच्या वर असेल आणि आपल्याला कुठल्या स्कीमचा फायदा वगैरे घ्यायचा नाही आहे, त्या केसमध्ये उत्पन्न काढायची गरज नसते. ठीक आहे. गॅप सर्टिफिकेट, ज्यांचं रिपीट आहे, ड्रॉप आहे, ॲडमिशनसाठी गॅप सर्टिफिकेट लागतं. त्याचा नमुना आपण आपल्या ग्रुपवरती टाकतो, मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये. तर ते गॅप असेल तर, कोणी ड्रॉपर आहे त्याचं 1 वर्ष गॅप पडलेलं आहे तर गॅप सर्टिफिकेट हे काउन्सिलिंगला लागत नाही आणि हे ॲडमिशनला लागत असतं. आणि पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुमच्याकडे स्वतःचा एक पर्सनल, म्हणजे तुम्ही इव्हन आता जो CETचा फॉर्म भरताना जो दिला आहे तो ईमेल ID आणि मोबाईल नंबर आपल्याकडे असणं गरजेचं आहे, कारण पूर्ण तुमचं ॲडमिशन होईपर्यंत त्या ईमेलवरती नोटिफिकेशन आणि मोबाईलवरती बरेच OTP आणि नोटिफिकेशन तुम्हाला येतात. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांकडे हे सगळं असणं गरजेचं आहे. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना विनंती की सगळ्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे डॉक्युमेंट्स काढून घ्यायचे आहेत. आता पुढे काही डॉक्युमेंट्स आहेत ते म्हणजे ते कॅटेगरी वाईज आपल्याकडे काही डॉक्युमेंट्स आहेत. ओके,
रिझर्व कॅटेगरी, आता आपण महाराष्ट्राच्या इंजिनिअरिंगचे काउन्सिलिंगचा विचार करूयात. ओके, तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये काउन्सिलिंग करायचं असेल आपल्याला आणि आपण रिझर्व कॅटेगरीला बिलॉंग करत असो तर आपल्याकडे स्टेट कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जर तुम्ही जेईची काउन्सिलिंग करू इच्छितात, तुम्हाला जोसामध्ये IIT NITचा प्रयत्न आपण करतात, तर आपल्याकडे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काय असतं, जर आपण NT1 NT2 NT3 मध्ये असू तर एक OBC मध्ये आपण केंद्रामध्ये येतो, तर त्यासाठीचं सेंट्रल OBC, सेंट्रल SC, सेंट्रल ST, सेंट्रल EWS, आपल्याकडे EWS वेगळं, सेंट्रल EWS वेगळं, हे तुम्ही काढून घ्यायचं आहे. ओके, स्टेट, आणि जर जेईची काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे. ओके, चलो नेक्स्ट इज कास्ट व्हॅलिडिटी. जर फक्त आता महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या, कुठल्याही कास्टला व्हॅलिडिटी असल्याशिवाय मान्यता नसते. ओके, तर कास्टचं व्हॅलिडिटी तुम्ही लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. जर व्हॅलिडिटी झालं नसेल तर किमान तुम्ही व्हॅलिडिटीला अर्ज दाखल केलेला पाहिजे. या अर्ज दाखल केलेल्या पावतीवर आपल्याला ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेता येतो, आपल्याला सीटही मिळतं. पण थर्ड राऊंडची जी शेवटची काउन्सिलिंगच्या राऊंडची शेवटची जी तारीख असेल त्या तारखेच्या आत तुमच्याकडे व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. ॲडमिशन नंतर व्हॅलिडिटी सबमिट करायला संधी मिळत नाही. यामध्ये एक अपवाद आहे. आता SCBC जी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, म्हणजे मराठा कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत, सोशल इकॉनॉमिकली बॅकवर्ड कॅटेगरी, या विद्यार्थ्यांना काय आहे की त्यांची व्हॅलिडिटी सध्या निघत नाही आहे. त्यांना काही विशिष्ट सवलत मे बी देण्यात येईल, पण इतर बाकी कुठल्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत सवलत देण्यात येत नाही. तेव्हा सगळ्यांनी काय करायचं आहे, न चुकता आपलं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे, आणि काढलं नसेल तर दाखल करायचं आहे, आणि काढलं असेल तर व्यवस्थित त्याच्या काही कॉपी जमा करून ठेवायच्या आहेत. तिसरं म्हणजे नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट. तर हे फक्त SC आणि ST कॅटेगरीला वगळून बाकी सगळ्या कॅटेगरींना नॉन क्रिमी लेअर, म्हणजे SCBCला पण आणि बाकी सगळ्याच कॅटेगरीजला नॉन क्रिमी लेअर व्हॅलिड अप टू 31 मार्च 2025, म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत किमान व्हॅलिड असलेलं सर्टिफिकेट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे 26-27 सर्टिफिकेट असलं तरी चालतं, पण मिनिमम तुमच्याकडे 2025पर्यंत सर्टिफिकेट व्हॅलिड असणं गरजेचं असणार आहे. ओके, चलो आता पुढचे काही सर्टिफिकेट ते म्हणजे जर तुम्ही काय स्पेशल कॅटेगरीला जर बिलॉंग करत असाल त्यासाठीच आहे, ते देखील आपण पटपट बघून घेऊया. ओके, इथे आपण बघू शकतो डिफेन्स. तर जर तुम्ही डिफेन्समध्ये असाल तर तुमच्याकडे पॅरेंट डोमासाईल आणि एक्स सर्व्हिसमॅनचं जिल्हा सैनिक बोर्डाचं सर्टिफिकेट. जर तुम्ही डिफेन्स 2मध्ये असाल तर ॲक्टिव्ह सर्व्हिसमॅनचं सर्टिफिकेट प्लस पॅरेंट डोमासाईल सर्टिफिकेट. जर तुम्ही डिफेन्स 3मध्ये असाल तर ॲक्टिव्ह सर्व्हिसमॅन प्रोफार्मा DE इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये हा दिलेला असतो, आणि तुमचं ट्रान्सफर सर्टिफिकेट डिफेन्स पर्सनचं हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. थोडंसं स्क्रीनच्या बाहेर जातं आहे. ओके, चलो हां. त्यानंतर जर तुम्ही महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरग्रस्त एरियामध्ये असाल तर तुमच्याकडे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचं डिस्प्यूट एरिया सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे तुमचं मदर टंग सर्टिफिकेट. आता मदर टंग सर्टिफिकेट म्हणजे नेमकं काय? मदर टंग सर्टिफिकेट म्हणजे तुमची मातृभाषा मराठी आहे याचं सर्टिफिकेट. तर तुमच्या TCवर, तुमच्या 10वीच्या 12वीच्या TCवर किंवा LCवर जर तुमची मदर टंग लिहिलेली असेल तर ती ॲज अ मदर टंग सर्टिफिकेट चालते. किंवा जर तुमची मदर टंग मुस्लिम असेल किंवा काही हिंदी असेल, गुजराती असेल, सिंधी असेल किंवा अजून काही असेल तर त्यासाठी तुम्हाला वेगळ्या एक 100 रुपयाच्या बॉन्डवरती मदर टंगचं डिक्लेरेशन तुम्हाला द्यावं लागतं. आणि डोमासाईल सर्टिफिकेट ऑफ कॅन्डिडेट, म्हणजे जर कॅन्डिडेट महाराष्ट्रात डोमासाईल असणं गरजेचं आहे आणि त्याच्याकडे हे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. पुढे बघूया PW सर्टिफिकेट. तर PW सर्टिफिकेट आणि प्रोफार्मा F आणि F1 हा फॉर्मॅट आपल्याला ब्रोशरमध्ये दिलेला असतो, त्यानुसार आपल्याला ते बनवणं गरजेचं असतं. ओके, ठीक आहे. पुढची कॅटेगरी EWS. जर तुम्ही EWSला बिलॉंग करत असाल तर आपल्याकडे EWS सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता फक्त मराठा कास्टला EWS सर्टिफिकेट देणं शासनाने बंद केलेलं आहे, पण बाकीच्या ज्या ओपनमधल्या अनरिझर्वमधल्या कॅटेगरी आहेत त्यांना EWS मिळतं. 2 प्रकारचे EWS असतात. जर तुम्हाला JEची काउन्सिलिंग करायची आहे, म्हणजे तुम्हाला NIT IITची काउन्सिलिंग करायची असेल तर तुमच्याकडे सेंट्रलचं EWS असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काउन्सिलिंग करायची तर तुम्हाला महाराष्ट्राचं EWS तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचे डॉक्युमेंट्स फार असे कमी याच्यावाले डॉक्युमेंट्स आहेत. ओके, पुढचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते एकदम फार कमी कॅन्डिडेट त्याच्यामध्ये असतात, तरी देखील मी त्याची माहिती तुम्हाला सांगतो. त्यामध्ये पहिलं म्हणजे आता ऑर्फन. जर विद्यार्थी अनाथ असेल तर त्याच्याकडे समाज कल्याणचं अनाथ असलेलं सर्टिफिकेट पाहिजे. अनाथामध्ये पण 3 कॅटेगरी असतात, त्या ज्या कुठल्या कॅटेगरीमध्ये आपण येतो त्या कॅटेगरीचं अनाथ असलेलं सर्टिफिकेट आपल्याकडे पाहिजे. जर विद्यार्थी जम्मू आणि काश्मीर मायग्रंट असेल तर त्याच्याकडे JKL प्रोफार्मामधला एक फॉर्म बघून आणलेला पाहिजे. ओके, तो इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये दिलेला असतो. आता अजून एक, जर तुम्ही TFWS म्हणजे काय? ट्युशन फीस वेव्हिअर स्कीम, अशी एक स्कीम आहे ज्या स्कीममध्ये
ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे, मग ते कुठल्याही कॅटेगरीमध्ये असतील, त्या विद्यार्थ्यांना 5% एक्स्ट्रा जागा शासनाने अलॉट केलेल्या असतात, जादा जागा अलॉट केलेल्या असतात. त्या जागांवर जर आपल्याला सीट मिळवायचं असेल, तुम्ही ओपनमध्ये असाल किंवा रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल, पण या 5% ॲडिशनल सीटवर जर क्लेम करायचं असेल तर पहिली कंडिशन आहे आपलं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी पाहिजे, कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी पाहिजे, आणि तुम्ही त्याचं इन्कम सर्टिफिकेट फॉर्म भरताना अपलोड केलेलं पाहिजे. ते फॉर्म भरताना एक ऑप्शन पण असतो TWS नावाचा, तो देखील टिक करायचा असतो. फॉर्म नेमका कसा भरायचा याची डिटेल माहिती आपण आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवतो जाऊ. पण TWSमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि मायनॉरिटी, जर तुम्ही कुठल्या मायनॉरिटीला बिलॉंग करत आहात, जर ती रिलिजियस आहे किंवा लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे, तर त्या मायनॉरिटीनुसार तुम्हाला मायनॉरिटीचं डिक्लेरेशन सर्टिफिकेट किंवा तुमच्या त्या मायनॉरिटीचा उल्लेख, म्हणजे तुमची जर रिलिजियस मायनॉरिटी असेल, लिंग्विस्टिक मायनॉरिटी असेल तर तुमच्या TCवर तुमची मातृभाषा जी आहे ती उर्दू असेल तर उर्दू, हिंदी असेल तर हिंदी लिहिलेली पाहिजे. आणि तुम्हाला एक 100 रुपयाच्या बॉन्डवर मायनॉरिटी ॲफिडेविट तुम्हाला करून आणावं लागतं. मग ती मराठी सोडून कुठली जरी मायनॉरिटी असेल, म्हणजे ॲक्च्युली म्हणजे मराठी लँग्वेज सोडून, मातृभाषा सोडून काही जरी असेल, आणि धर्म हिंदू सोडून काही जरी असेल, तुम्हाला त्या राज्याचं रिलिजियस मायनॉरिटीचं डिक्लेरेशन आणि सर्टिफिकेट दोन्ही लागतं. तर सर्टिफिकेट वेगळं नसतं, तुमच्या TCवर जर त्या मायनॉरिटीचा उल्लेख असेल तर तेच तुम्हाला सर्टिफिकेट म्हणून चालतं. तर ही झाली इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठीची टोटल डॉक्युमेंटची माहिती. आय थिंक सर्व विद्यार्थी आणि पालकांना ही माहिती व्यवस्थित समजलेली आहे. ज्यांनी अजूनही व्यवस्थित पाहिलं नसेल त्यांनी आता हे टोटल कॉमन लिस्ट एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. ओके, तर यावर्षी जर तुम्हाला इंजिनिअरिंगचं ॲडमिशन करायचं असेल तर हे सर्व डॉक्युमेंट आपल्याकडे असणं गरजेचं असणार आहे. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती आहे की त्यांनी हे सगळे डॉक्युमेंट्स पटकन काढून घ्यायचे आहेत. खूप जण काय करतात, निकाल लागल्यानंतर काढूचा विचार करतात, पण निकाल लागल्यानंतर सगळ्या ऑफिसेसमध्ये प्रचंड गर्दी असते. एक डॉक्युमेंट जो 4 दिवसात निघायचा त्याला 20 दिवस लागतात. आणि असं होऊ शकतं की तुम्ही जर खूप उशीर केला, एखादं डॉक्युमेंट जर एक्सपायर झालेलं असेल तर तुम्हाला नेमकं प्रवेश प्रक्रियेमध्ये खूप मोठी अडचण येऊ शकते. तेव्हा सर्व विद्यार्थी आणि पालकांना विनंती आहे की त्यांनी न चुकता हे सगळे डॉक्युमेंट इंजिनिअरिंगसाठी तयार ठेवायचे आहेत. हेच यातले फक्त सेंट्रलचे 2 डॉक्युमेंट, म्हणजे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट आणि सेंट्रलचं EWS, हे 2 डॉक्युमेंट ॲडिशनली तुम्हाला JEE काउन्सिलिंगसाठी लागतात. या व्यतिरिक्त काही जरी अपडेट महत्त्वाचे असतील तर ते आम्ही तुम्हाला आमच्या YouTube चॅनलमार्फत किंवा आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपमार्फत पोहोचत जाऊ. तर इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.